नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालभारतीने इयत्ता 8वीच्या मराठीच्या पुस्तकात एक नवीन धडा ऍड केलेला आहे आणि त्या धड्यामधून क्रांतिकारक सुखदेव यांचंच नाव वगळण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल मॅम, क्रांतिकारक सुखदेवांचं नाव वगळण्यात आलंय म्हणजे नक्की काय झालंय? तर एक नवीन धडा आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे। त्यामध्ये एक स्टेटमेंट करण्यात आलेलं आणि तिथे भगतसिंग, राजगुरू आणि त्यांच्याबरोबर कुर्बान हुसेन यांचं नाव मेन्शन करण्यात आलेलं। पण जेव्हा आपण क्रांतिकारकांबद्दल उच्चार करतो, त्यांच्याबद्दल कुठेही माहिती वाचतो, तेव्हा भगतसिंग आणि राजगुरू यांच्याबरोबर आपण क्रांतिकारक सुखदेव यांचंच नाव घेतो, राईट? आणि त्यावरूनच ही कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे। पण आपल्याला कॉन्ट्रोवर्सीकडे जास्त वळायचं नाहीये, आपल्याला त्यावर जास्त डिस्कस करायचं नाहीये। आपण थोडीशी माहिती त्याची घेणार आहोत, पण मेनली आपल्या लेक्चरचा अजेंडा स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला ज्या क्रांतिकारक संघटना होत्या त्या संघटनांचा अभ्यास करायचा आहे। एकदा तुम्ही अजेंडा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे लेक्चरमध्ये। एक थोडीशी माहिती आपण घेणार आहोत, बालभारतीने पुस्तकामध्ये काय गडबड केली आहे। त्यानंतर अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, आता यांचं नाव आलंय तर हे सुद्धा एक क्रांतिकारक होते, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। आणि क्रांतिकारक सुखदेव यांची माहिती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर क्रांतिकारी चळवळी, मग यामध्ये बघा परीक्षेच्या दृष्टीने सगळ्या ज्या महत्त्वाच्या चळवळी आहेत आणि संघटना आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। जसं त्यामध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आपण बघणार आहोत, त्यानंतर चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे, अभिनव भारत संघटना, त्याचबरोबर अनुशीलन समिती, इंडिया हाऊस आणि गदर चळवळ या महत्त्वाच्या संघटना आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर काकोरी कट आहे, चितगाव शस्त्रकारावरील हल्ला, तर ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या क्रांतिकारक चळवळी आहेत ना त्यांचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे। ओके, तर परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं लेक्चर असणार आहे, एकदम लक्ष देऊन लेक्चर बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे संयुक्त गट ब चे ऍडमिशन्स सध्या सुरू आहेत, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। मग इथे बघा पुस्तकामध्ये बालभारतीने असा काय उल्लेख केलाय की ज्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाली आहे। बालभारतीच्या 8वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता हा कोणता धडा आहे ना तो सुद्धा बघून घ्या, माझ्या देशावर माझं प्रेम आहे असं या चॅप्टरचं नाव आहे। त्यामध्ये एका शिक्षक किंवा एक व्यक्ती आणि काही स्टुडंट्स मध्ये कॉन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्येच देशावर आपलं कसं प्रेम असलं पाहिजे याविषयी ते थोडंसं संभाषण आहे। ओके, मग यातच एक मुलगा त्यामध्ये म्हणतो, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होतो। आता इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण भगतसिंग, राजगुरू म्हणतो त्याबरोबर सुखदेव या क्रांतिकारकांचं नाव असलंच पाहिजे। मग कुर्बान हुसेन हे बालभारतीने चुकून नाव ऍड केलेलं आहे, तर अशा पद्धतीची ही कॉन्ट्रोवर्सी आधी एक शिक्षिका होत्या, स्कूल टीचर होत्या, त्यांनी हे सोशल मीडियावर टाकलं आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या स्तरावरून इथे ही यावर टीका करण्यात आलेली आहे। ओके, तर आता कोणी टीका केली आहे, कशी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे ते आपल्याला माहीत करून घेणं काहीच गरजेचं नाहीये। पण इथे फक्त ज्यांनी टीका केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कुर्बान हुसेन यांच्या जागी क्रांतिकारक सुखदेव यांचं नाव असलं पाहिजे होतं। पण त्यावरच मग बालभारतीने काय स्पष्टीकरण दिलं की हा जो पाठ आहे, हा जो धडा आहे, तो महाराष्ट्रातले लेखक तसंच ते स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते यदुनाथ थत्ते यांचं प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकातून प्रकरण 3 मधून माझ्या देशावर माझे प्रेम आहे यातून हा जो पार्ट आहे तो घेण्यात आलेला आहे। मग आता इथे बालभारती काय म्हणतं की जेव्हा कोणत्याही लेखकाचं असं लेखन आपण आपल्या पुस्तकामध्ये घेतो ना, तर त्यावेळेला त्या लेखकाने जे काही लिहिलेलं आहे ते जसं मांडलेलं आहे तसंच्या तसं घेण्यात येतं। ओके, त्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाही अशी बालभारतीची पॉलिसी आहे। ओके, तर ही एक ऑब्वियस गोष्ट आहे की ज्या ऑथरने लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आपण त्याच्या कंटेंटला देतोय, तर तो कंटेंट आपण चेंज करू शकतो का? नाही करू शकत। तर ही एक बालभारतीची पॉलिसी आहे असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणूनच ते काय म्हणतात की कुर्बान हुसेन यांचं काही चुकीने उल्लेख करण्यात आलेला आहे असं काहीच नाहीये। ओके, आता हे जे सगळं स्पष्टीकरण आहे ते कोणी दिलेलं आहे? बालभारतीने दिले। ओके, मग यामध्ये असं आपण म्हणू शकत नाही की कुर्बान हुसेन हे क्रांतिकारक नव्हते, तर कुर्बान हुसेन हे सुद्धा क्रांतिकारक होते, त्यांनी सुद्धा
देशासाठी त्यांचे प्राण त्याग केलेले आहे. आता कुर्बान हुसेन कोण होते तर तुम्हाला इथे माहिती असलं पाहिजे, ते सोलापूर मधले स्वतंत्र सैनिक होते आणि यांच्याबद्दल ऑलरेडी माहिती 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकात सविनय कायदेभंग हा जो पाठ आहे ना त्यामध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे ती सुद्धा माहिती इथे महत्वाची ठरते. तर हे सोलापूर मधले स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांना दिनांक 12 जानेवारी 1931 रोजी त्यांचे अजून 3 सहकारी होते त्यांच्या समवेत फाशी देण्यात आली होती. आता हे 3 सहकारी कोण होते ना ते आपण पुढे बघणारच आहोत. आधी आपण अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर ते बघा सोलापूरचे एक स्वतंत्र चळवळीचे पत्रकार होते आणि त्यांनी ना 1927 मध्ये गजनफर हे एक नावाचं उर्दू साप्ताहिक सुरू केलं होतं. गजनफरचा अर्थ असा होतो की सिंह. तर हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा, या गोष्टी थोड्या थोड्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि गजनफर मध्ये ते बरेचसे इंग्रजांविरोधात लेख लिहायचे, त्यांच्याबद्दल आर्टिकल्स लिहिले जायचे आणि त्यामध्ये स्वतंत्र लढ्यामध्ये त्यांना दोषी ठरवून 12 जानेवारी 1931 ला फासावर चढवण्यात आलं होतं. ओके, आणि ज्या वेळेला त्यांना फासावर चढवण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांचं वय फक्त 22 वर्ष होतं. म्हणजे बघा अवघ्या 22 वर्षामध्ये त्यांना किती देशप्रेम होतं, देशाबद्दल प्रेम होतं. आणि असे फक्त हे एकच एक्झाम्पल नाहीये. आपल्या तुम्ही शाळेमध्ये सुद्धा अभ्यास केला असेल की असे बरेचसे क्रांतिकारक आहेत, त्यांनी अगदी लहान वयात स्वतःच्या प्राणावर खेळून त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या. ओके, ह्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच असेल. आणि आता हे सोलापूरचे होते, तर सोलापूरला एक हुतात्म्यांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जसं आपण इथे मागे एक इमेज बघितली बघा, इथे तुम्हाला दिसेल. तर ज्या दिवशी यांना फासावर चढवण्यात आलेलं ना 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. आणि इथे हुतात्मा चौकामध्ये हे जे 4ही हुतात्मा आहेत किंवा जे क्रांतिकारक आहेत त्यांचे पुतळेत आणि तो हुतात्मा दिन साजरा केला जातो. तर मग यामध्ये बघा सोलापूरचं तुम्ही म्हणू शकता एक वैशिष्ट्य आहे. आता सोलापूरमध्ये या गोष्टी किंवा कायदेभंगाची चळवळ जेव्हा सुरू होती, कायदेभंगाची चळवळ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, महात्मा गांधी यांनी सुरू केली होती 1930 ला. आणि जशी सुरू झाली होती तेव्हा 7 एप्रिल 1930 पासून ब्रिटिशांनी बऱ्याचशा नेत्यांना अटक करायला सुरुवात केली होती. इथे सुद्धा तुम्हाला माहिती असेल की बरेच असे मोठे मोठे नेते होते की ज्यांना अटक केलं होतं ब्रिटिशांनी. ओके, आणि त्यातच 4 मे 1930 ला महात्मा गांधीजींना सुद्धा अटक केलेलं हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. या ज्या डेट्स आहेत त्या मी तुम्हाला मुद्दामून सांगते कारण की थोडंसं तुमचं रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल इथे. ओके, गांधीजींना जेव्हा अटक केली तर पूर्ण देशभरामध्ये त्याचे जे पडसाद आहेत ते वेगळ्या प्रकारे दिसून आले. त्यातच सोलापूर होतं. सोलापूरमध्ये तर 7 मे रोजी कामगारांनी सगळं काम थांबवलं, जे दारू अड्डे होते ते उद्ध्वस्त केले, जे सगळं माल होतं ब्रिटिशांचं माल तर ते जाळून टाकले, त्यांच्या होळ्या केल्या, रेल्वेवर, घरांवर, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. आणि त्यामुळेच जर इथे आपण बघितलं एवढं तुम्ही म्हणू शकता विध्वंस झालेला की ज्यामुळे स्वातंत्र्याच्या आधीच 9, 10 आणि 11 मेला 3 दिवसांचं स्वतंत्र सोलापूरने अनुभवलं. 3 दिवसांचं स्वतंत्र सोलापूरने अनुभवलं म्हणजे नक्कीच काय की या सगळ्या गोष्टींमध्ये एवढं व्हायलन्स वाढलं होतं सोलापूरमध्ये, क्रांतिकारकांनी एवढ्या कामं केली होती की ज्यामुळे या 3 दिवस कोणतेच ब्रिटिश अधिकारी किंवा कोणतेच ब्रिटिश पोलीस सोलापूरमध्ये नव्हते. म्हणजेच हे 3 दिवस सोलापूरने स्वतंत्र अनुभवलं होतं. आणि मग त्यानंतर मे ते जून सुमारे 49 दिवसांसाठी तिथे मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा लागू करण्यात आला होता. आणि पूर्ण देशामध्ये लक्षात ठेवा फक्त हे एकच असं शहर होतं की जिथे लष्करी कायदा लागू करण्यात आला होता. आणि मग त्यातच 4 क्रांतिकारक होते, ते म्हणजे तुम्हाला इथे बाजूला फोटोज दिसतच असतील, त्यामध्ये मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि इथे आहेत ते म्हणजे श्रीकृष्ण सारडा. ओके, तर या 4ही जणांना त्यानंतर 12 जानेवारी 1931 ला एरवडाच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली होती. ओके, तर याबद्दल तुम्हाला ही सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच बघा जेव्हा त्या पुस्तकामध्ये बालभारतीच्या पुस्तकामध्ये मेन्शन करण्यात आले की भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन हे क्रांतिकारक होते, तर
ते स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण की कुर्बान हुसेन हे सुद्धा किंवा तुम्ही म्हणू शकता त्यांचा त्याग सुद्धा तेवढाच महत्वाचा ठरतो ना, तर त्यांच्याबद्दल एक्झाम्पल देणं हे चुकीचं आहे का? नाही चुकीचं आहे सगळे. ओके, मग आता इथे आपण सोलापूरच्या क्रांतीबद्दल बघितलं. आता आपण थोडंसं क्रांतिकारक सुखदेवांबद्दल सुद्धा माहिती घेऊया. तर क्रांतिकारक सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 ला झालेलं आणि त्यांचा जन्म कुठे झालेला तर लुधियानामध्ये चौरा बाजार इथे झालं होतं. त्यांचं मूळ नाव होतं सुखदेव रामलाल थापर आणि हे भारतीय स्वतंत्र चळवळीतले एक सशस्त्र क्रांतिकारक होते. तुम्हाला इथे लक्षात असलं पाहिजे की तीन प्रकारे आपला जो स्वतंत्र लढा आहे तो लढला गेला. मेनली एक होते ते म्हणजे मवाळ मतवादी नेते, दुसरे होते ते म्हणजे जहाळ मतवादी नेते. ओके, आणि जहाळांचाच एक पार्ट होता तुम्ही म्हणू शकता ते म्हणजे क्रांतिकारक, सशस्त्र क्रांतिकारक. ओके, तर त्यामधलेच बरेचसे असे क्रांतिकारक आहेत ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग बघा, पंजाबमध्ये सुखदेव यांनी आधी क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली होती आणि तसंच त्यांनी किंग जॉर्ज यांच्या विरोधात काही गुप्त कामं केली होती की ज्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावलं सुद्धा होतं. म्हणजे बऱ्याच आधीपासून ब्रिटिश आणि सुखदेव यांच्यामध्ये वादविवाद सुरू होते. आणि तसंच सुखदेव यांनी बघा, हे सगळं आधीच आहे, सुखदेवांचा जीवन परिचय आपण घेतोय. तर त्यांनी पंजाब इथे 1926 पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली होती की क्रांती करायची, आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय. यासाठी त्यांनी बरेचसे असे यंगस्टर आहेत ज्यांना जमवायला सुरुवात केली होती आणि त्यातच त्यांनी कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण वोरा यांच्या मदतीने नौजवान भारत सभा ही संघटना सुद्धा लाहोर येथे स्थापन केली होती. ओके, आणि महत्वाचं म्हणजे बघा, 1931 मध्ये लाहोर खटल्यात ज्या कैद्यांना म्हणजे ज्यांना जेल झाली होती तर अशा कैद्यांसाठी त्यांच्यावर ब्रिटिश सरकार, ऑब्व्हियसली तुम्हाला इथे माहितीच असेल ब्रिटिश किती अमानुषपणे वागत होते कैद्यांबरोबरच काय लोकांबरोबरच एवढे अमानुष वागत होते. तर कैद्यांची तर वेगळीच गोष्ट झाली. तर जे असं इनह्युमन बिहेवियर होतं ब्रिटिश पोलिसांचं कैद्यांच्या टुवर्ड्स, तर त्यामुळे त्यासाठी उपोषण सुद्धा त्यांनी केलं होतं. आणि मग त्यातूनच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तर या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली होती हे सुद्धा तुम्हाला थोडंसं माहीत असणं खूप महत्वाचं आहे. दिल्लीला 1928 मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर क्रांती नेत्यांची एक गुप्त परिषद भरली होती आणि तिथेच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही एक संघटना उभारण्यात आली होती. तर इथे तुम्हाला हे इयर कुठे तर दिल्लीला आणि पूर्णपणे जे असोसिएशन किंवा जे संस्थेचं नाव आहे ते लक्षात असलंच पाहिजे. इथे ना तुम्हाला माहितीच असेल की परीक्षेला बऱ्याच वेळा हे जे असोसिएशन्स आहेत ते कोणी स्थापन केलं याच्यावर प्रश्न विचारला जातो. कोणत्या वर्षी त्याची स्थापना झाली याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि या संघटनेचं महत्वाचं कामच होतं की ब्रिटिशांच्या शोषणापासून भारताला स्वतंत्र करायचंय. ओके, आणि त्यासाठी या संघटनेने भरपूर वेगवेगळी कामं केली आणि त्याचबरोबर ना हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या असोसिएशनची अजून एक या अंतर्गत एक नवीन संघटना बनवण्यात आली होती, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. हे सुद्धा लक्षात ठेवा, एक प्रकारची ही आर्मीच होती. ही संघटना किंवा ही आर्मी काम काय करायची तर शस्त्र गोळा करण्याचं काम करायची. कोणत्या जर योजना आखल्या असतील तर त्यानुसार अंमलबजावणी त्याची करायची. हे सगळं काम कोणती आर्मी करायची किंवा कोणती संघटना करायची तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आणि याचे जे प्रमुख होते ते होते भगतसिंग. तर हे सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेला भरपूर वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की एखाद्या असोसिएशनची स्थापना कोणी केली, कुठे केली किंवा त्या असोसिएशनचं काम काय होतं. पण आता या असोसिएशनचं काम सुरू असतानाच एक धक्कादायक, देशाला धक्का देणारी घटना घडली आणि ही घटना तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहितीच असेल. 1928 ला आपल्याकडे सायमन कमिशन आलं होतं. आता सायमन कमिशन का आलं होतं तर त्याची डिटेल माहिती मी देत नाहीये, पण एक तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1919 मध्ये एक कायदा करण्यात आला होता. हा कोणता कायदा होता त्या कायद्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा की कोणता कायदा होता 1919चा. मग या कायद्यानुसार प्रत्येक 10 वर्षाला अशा प्रकारचं एक कमिशन स्थापन करून त्या कायद्याचं काम कसं चालतंय
तर त्यासाठी कमिशन स्थापन करण्यात आलं होतं, पण सायमन कमिशनमध्ये बहुतेक ऑलमोस्ट सगळे हे ब्रिटिश अधिकारीच होते. ओके, आणि म्हणूनच पूर्ण भारतभर सायमन कमिशनचा विरोध झाला, त्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आणि त्यातच लाला लजपत राय सुद्धा होते. तर अशा प्रकारचं निदर्शन करताना त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला आणि त्यामध्येच त्यांना एक काठी लागून त्यांचा त्याच्यात मृत्यू झाला. ओके, खूप एजेड होते. ओके, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर अशा व्यक्तीला लाठी लागणं ही किती मोठी गोष्ट असेल, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेला तिथे अधिकारी होता लाहोरच्या सहाय्यक पोलीस दलातला पोलीस अधिकारी होता. तर त्याच्यावर गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. ही डेट पण थोडीशी तुम्ही लक्षात ठेवू शकता. कधी तर 17 डिसेंबर 1928ला लाला लजपत राय यांचा एक मृत्यूचा बदला घ्यायचा होता आणि त्यामुळेच भगतसिंग आणि राजगुरू यांनी काय केलं तर सँडर्सला ठार मारलं. ओके, आणि त्याबरोबरच अजून एक गोष्ट केलेली या संघटनेने. तर एक त्या गोष्टीनंतर त्याच सुमारास केंद्रीय कायदे मंडळात 2 विधेयक येणार होते आणि हे 2 विधेयक काय असणार होते तर त्यामुळे नागरिक स्वातंत्र्यावर आणि तसंच मजूर चळवळी ज्या त्यावेळेला होत होत्या तर त्यावर निर्बंध घालण्यात येणार होते. ओके, आणि आता इथे काय करायचं होतं तर हे जे निर्बंध आहेत ते घालण्यापासून किंवा ही विधेयके कायदे मंडळात पुढे आणण्यापासून थांबवण्यासाठी त्यांनी एक वेगळाच रूट अवलंबला होता. तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त आता हे दोघे सुद्धा असोसिएशनचे पार्ट होते. त्यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. आता हे बॉम्ब असे होते की ज्यामुळे कोणाला इजा होणार नाही. ओके, आणि मग जसं बॉम्ब फेकलं तसं मग ब्रिटिश पोलिसांनी जे सगळे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आहे त्यांच्या केंद्रावर धाडी घातल्यानंतर तिकडे बऱ्याच जणांना त्यांनी अटक केली आणि अटकेमध्ये बरेचसे असे कनेक्शन्स आहेत जे सँडर्सच्या मृत्यूशी लागले आणि मग त्यातूनच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. आणि मग या खटल्याने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिन्ही क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. ओके, तर हे लक्षात ठेवा. आता यामध्ये चंद्रशेखर आझाद जे आहेत त्यांना पकडण्यात नाही आलं, ते सुटून गेले. पण मग पुढे जाऊन काही दिवसांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये, तर हे थोडंसं पार्कचं नाव लक्षात ठेवा, अलाहाबादचं आल्फ्रेड पार्क, इथे पोलिसांशी त्यांची चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये ते ठार झाले. ओके, तर ही जी सगळी गोष्ट आहे ती लक्षात ठेवा. मग बघा इथे जेव्हा आपण बोलतोय तेव्हा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांचं नाव एकत्रित घेतोय. ओके, मग आता पुढे आपण ना अजून काही क्रांतिकारक आहेत जे परीक्षेला नेहमी विचारले जातात त्यांची माहिती घेऊया. तसंच अजून काही संघटना आहेत ते बघूया. तर त्यातले महाराष्ट्रातले आपण आद्य क्रांतिकारक किंवा पहिले क्रांतिकारक म्हणून ओळखतो ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. जे आपले स्वतंत्रवीर सावरकर आहेत त्यांची सुद्धा प्रेरणा वासुदेव बळवंत फडके होते आणि म्हणूनच त्यांना ना आपल्या महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून सुद्धा ओळखलं जातो. तर यांनी बघा ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करण्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या. जसं त्यांनी बघा महत्वाचं म्हणजे शस्त्रविद्येचं शिक्षण वस्ताद लहुजी साळवे यावर परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोणाकडून तर वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचं शिक्षण घेतलं होतं आणि ब्रिटिश साम्राज्याशी आपल्याला शस्त्रानेच लढलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले होते. तर रामोशांचं बंड किंवा रामोशांचे आंदोलन जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा चळवळी बघाल ना तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर त्यांना संघटित करून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पण पुढे ब्रिटिश सरकारने त्यांना पकडलं आणि एडनच्या कारागृहामध्ये पाठवलं. पण तिथेच मग पुढे जाऊन 1883 मध्ये त्यांचा इथे कारागृहामध्येच मृत्यू झाला. ओके, तर आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो वासुदेव फडके यांना, तर त्याबद्दल माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. त्यानंतर आहेत ते म्हणजे चाफेकर बंधू. चाफेकर बंधू तुम्ही म्हणू शकता एकाच घरातल्या 3 भावांनी इथे स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आपल्या स्वातंत्र्यासाठी, त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली, तर प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी इथे एक कमिशनर आला होता. त्या कमिशनरचं नाव होतं कमिशनर रँड. ओके, पण इथे पुण्यामध्ये बंदोबस्त करण्याचं तर बाजूलाच राहिलं, पण अशा प्रकारचा बंदोबस्त करताना लोकांवर खूप जुलूम जबरदस्ती केली जायची. जुलूम जबरदस्ती म्हणाल तर एकदम अमानुष वागणूक
त्याच्याकडून लोकांना दिली गेलेली आहे आणि एकदम बेकार वागणूक. तुम्हाला जर कधी टाइम मिळाला, आता जेव्हा आपण पुस्तकांमध्ये अभ्यास करतोय ना, तर तेवढी डिटेल माहिती आपल्याला स्टडीज मधून मिळत नाही. एक पुस्तक आहे एन एरा ऑफ डार्कनेस, तर यामध्ये शशी थरूर यांचं पुस्तक आहे, तुम्हाला कदाचित माहिती सुद्धा असेल, नवीन रिलीज झालेलं लास्ट इयर. या पुस्तकामध्ये ना पूर्णपणे डिटेल माहिती दिली की ब्रिटिशांनी आपल्या देशाच्या लोकांना कशा प्रकारे एक्सप्लॉइट केले. तर त्यामध्ये पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आलेली ना, त्याबद्दल सुद्धा डिटेल माहिती दिलेली आहे. तर मग त्यावेळेला त्याचा एक बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर, तर या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 मध्ये रँडचा वध केला. आणि मग त्यातच 3 भाऊ दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर या तिघांना पकडलं गेलं. आणि या तिघांबरोबरच त्यांचे अजून फ्रेंड होते, ते म्हणजे महादेव रानडे. तर या चौघांना एकत्र फाशी देण्यात आली. म्हणजे तुम्ही म्हणू शकता एकत्रित एकाच कुटुंबातल्या 3 भावांनी इथे हुतात्मा पत्करले आहे. ओके, तर मग चाफेकर बंधूंबद्दल एवढी माहिती खूप महत्वाची आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे अभिनव भारत संघटना. अभिनव भारत संघटनेची स्थापना कशी झालेली, तर 1990 मध्ये स्वतंत्रवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही एक संघटना स्थापन केली होती. गुप्त क्रांतिकारी संघटना होती. पुढे मग 1904 मध्ये या संघटनेचंच नाव चेंज करण्यात आलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं अभिनव भारत. ओके, आणि मग पुढे सावरकर इंग्लंडला गेले शिक्षणासाठी, त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. ते इंग्लंडला एज्युकेशनसाठी गेले आणि तिथून सुद्धा त्यांनी जे भारतामध्ये अभिनव भारत या संघटनेचे जे सदस्य होते ना, त्यांना मदत केलेली. जसं त्यांनी तिथून पिस्तुले वगैरे पाठवलेली. ओके, आणि बघा जे आपले स्वतंत्रवीर सावरकर होते ते एक साहित्यिक होते, लेखक होते. त्यांनी भरपूर अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामध्ये फेमस म्हणजे जोसेफ मॅझिनी हे एक इटालियन क्रांतिकारक होते, तर त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलंय. आणि मॅझिनीचं जीवन अभ्यासून त्यांच्याप्रमाणे वागण्याचं किंवा त्यांचं एक आयडल समोर ठेवून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. ओके, तर या गोष्टी थोडीशा लक्षात ठेवा. आणि याबद्दल काही वेळेनंतर ब्रिटिश सरकारला अभिनव भारत संघटना जे काही काम करते त्याबद्दल माहिती मिळाली की अशा प्रकारचे शस्त्रास्त्र वगैरे लोकांना पुरवले जात आहेत. आणि मग त्यातूनच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेच भाऊ होते बाबाराव सावरकर यांना अटक केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. आता जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर एक महत्वाची घटना घडली, ते म्हणजे अनंत कान्हेरे हे एक युवक होते, अभिनव भारत संघटनेचेच एक सदस्य होते आणि त्यांनी नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन याचा वध केला. ओके, आणि त्यामुळेच मग जॅक्सनच्या वधाचा संबंध इथे अनंत कान्हेरे यांना तर अटक केलंच, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पण त्याबरोबरच मग जसा या वधाचे जे रिलेशन आहे ते स्वतंत्रवीर सावरकरांशी जोडलं गेलं, त्यांना अटक केलं, त्यांच्यावर खटला भरला गेला. ओके, आणि या खटला भरला गेल्यानंतर त्याच्यावर रिझल्ट आला, तर न्यायालयाने त्यांना 50 वर्ष श्रमवासाची कारावासाची शिक्षा दिली. तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. पण बघा 50 वर्ष जरी त्यांना शिक्षा झाली असली तरी सुद्धा तिथे 10 वर्ष त्यांनी काढली, 50 वर्ष पूर्ण काढली नाहीत. नंतर त्यांना रत्नागिरीला पाठवण्यात आलं, तिथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. म्हणजे त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या, त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं. पण तिथेच बघा आत्मचरित्र लिहिलेलं सावरकरांनी. कुठे कारावासाची शिक्षा झालेली त्यांना, अंदमान निकोबार, त्याला आपण म्हणतो काळा पाण्याची शिक्षा. आणि तिथेच त्यांनी माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिलं होतं. आणि अंदमानमध्ये कशा प्रकारे त्यांना एक्सपिरियन्स आलं ना त्याबद्दल सगळं त्यांनी माझी जन्मठेपमध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि बघा हे एक सामाजिक चळवळी त्यांनी बऱ्याचशा घडवून आणलेल्या. ते चांगले साहित्यिक होते, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. इनफॅक्ट 1938ला जे मुंबईला मराठी साहित्य संमेलन झालेलं ना त्याचे सुद्धा ते अध्यक्ष होते. ओके, तर हे एक स्वतंत्र सेनानी सुद्धा, क्रांतिकारक सुद्धा होते, त्याचप्रमाणे साहित्यिक सुद्धा होते. ओके, आता हे झालं अभिनव भारत संघटनेबद्दल माहिती. त्यानंतर आहे ती म्हणजे अनुशीलन समिती. अनुशीलन समिती ही एक बंगालमधली क्रांतिकारी संघटना आहे. बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. पण जेव्हा बंगालची फाळणी झालेली तेव्हा बंगालच्या लोकांना तर ही फाळणी पाहिजे होती का? नव्हती पाहिजे. आणि त्यातूनच एक आक्रोश बंगालच्या लोकांमध्ये आला. त्यातूनच बऱ्याचशा क्रांतिकारकांची तिथे
क्रांतिकारक तिथे जन्माला आले आणि त्यातूनच एक क्रांतिकारी संघटना होती, ती म्हणजे अनुशीलन समिती. अनुशीलन समितीचे अध्यक्ष होते अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार. अरविंद घोष यांना ऑरोबिंदू म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तसंच बारिंद्र कुमार यांना बारिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बारिंद्र कुमार हे अरविंद घोष यांचे लहान भाऊ होते. ओके, आणि इथे जर आपण या समितीबद्दल बघितलं ना, तर अरविंद घोष खूप स्कॉलर होते. तर समिती कशी चालवली पाहिजे, ज्या कोणत्या योजना आखल्या जातील त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे, ही पूर्ण माहिती अरविंद घोष द्यायचे. आणि पूर्णपणे ज्या वेगवेगळ्या सिक्रेट योजना होत्या त्या राबवल्या जायच्या बारिंद्र कुमार घोष यांच्याकडून. आणि त्यातच या समितीचं एक बॉम्ब तयार करण्याचं सेंटर होतं, ते म्हणजे कोलकात्याला माणिक ताळा येथे. ओके, तर हे लक्षात ठेवू शकता कुठे होतं, तर माणिक ताळा. आणि त्यातूनच मग बऱ्याचशा योजना झाल्या होत्या. त्यामधली एक योजना होती ते म्हणजे जे किंग्स फोर्ड आहे, एक न्यायाधीश होता, त्या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना. ती योजना ऑलमोस्ट पूर्ण झालेली. या समितीचेच 2 सदस्य होते, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. 1908ला त्यांनी न्यायाधीशाच्या गाडीवर बॉम्ब टाकला, तरी म्हणजे किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला, पण त्या गाडीमध्ये त्यावेळेला किंग्सफोर्ड नव्हता, दुसऱ्या 2 बायका होत्या आणि त्यांचा मृत्यू त्यामध्ये झाला. मग नंतर याचा शोध लावला. खुदिराम बोस यांना तर तिथे पोलिसांकडून पकडण्यात आलं, त्यांना फाशी देण्यात आली. पण प्रफुल्ल चाकी यांनी त्यावेळेला तिथेच स्वतःवर गोळी झाडून घेतली होती आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला होता. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. आणि मग पुढे अनुशीलन समितीबद्दल माहिती मिळाली, म्हणजेच याच केसचा पुढे जेव्हा अजून तपासणी केली, त्या तपासणीनंतर समजलं की काय आहे, ही अनुशीलन समिती आहे. मग अनुशीलन समितीमध्ये जेवढे सदस्य होते त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये अरविंद घोष आणि बारिंद्र कुमार सुद्धा होते. दोघांना सुद्धा अटक करण्यात आली. ही केस जी आहे ती 1 वर्षापर्यंत चाललेली. त्यामध्ये अरविंद घोष यांचे वकील सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले जातात. त्यांचं नाव होतं चित्तरंजन दास. चित्तरंजन दास हे त्यांचे वकील होते. आणि चित्तरंजन दास यांचं नाव इथे स्पेसिफिकली का घेतलं जातं, कारण की त्यांनी ही केस खूप चांगल्या प्रकारे लढवलेली आणि या केसलाच म्हटलं जातं अलीपूर बॉम्ब केस किंवा अलीपूर खटला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, आणि इथे मग जे बारिंद्र कुमार घोष होते त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, पण अरविंद घोष यांचं कुठेही कनेक्शन लागलं नाही या ब्लास्टशी, त्यामुळे त्यांना सोडण्यात आलं. मग याचं एक प्रकारे श्रेय जे आहे ते इथे चित्तरंजन दास यांना देण्यात येत आहे. मग पुढे चित्तरंजन दास यांनी अजून चांगली केस लढवली आणि मग त्यानंतर बारिंद्र कुमार घोष यांना सुद्धा जी फाशीची शिक्षा देण्यात आली होती ती सुद्धा कमी केली, म्हणजे त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा लक्षात असल्या पाहिजेत. आणि तसंच बघा, बंगालमधून खूप क्रांतिकारी बाहेर निघालेले, जसं त्यामध्ये रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल. रासबिहारी बोस तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी क्रांतिकारी संघटनांचं जाळं जे आहे ते बंगाल बाहेर सुद्धा विस्तारलं होतं. ओके, आणि तसंच जे व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आहेत तर त्यांच्यावर बॉम्ब फेकण्याचं काम सुद्धा रासबिहारी बोस यांनी केलं होतं. ओके, त्याच नंतर येतं ते म्हणजे इंडिया हाऊस. जेव्हा आपण म्हणतो की भारतामध्येच क्रांतिकारी संघटना होत्या का, तर नाही. जे भारतामध्ये क्रांतिकारी आहेत ना, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यासाठी काही संघटना या भारताबाहेर सुद्धा होत्या. तर त्यातलीच एक इंग्लंडची संघटना आहे इंडिया हाऊस. इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. आता ही संस्था किंवा इंडिया हाऊस काम काय करायचं, तर या संस्थेमार्फत ना भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जायची. आणि आपण मघाशीच बघितलं ना, स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा इंग्लंडला गेले होते उच्च शिक्षण घेण्यासाठी, तर ते या संस्थेमार्फतच त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. ओके, त्याचप्रमाणे बघा, मादाम कामा यांनी सुद्धा या इंडिया हाऊस थ्रू काम केलेलं. जसं त्यांनी जर्मनीमध्ये स्टुटगार्ट येथे एक जागतिक समाजवादी परिषद भरली होती, तर त्या परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. इनफॅक्ट त्यांनी तिथे भारताचा जो तिरंगी झेंडा आहे, आता जो आहे तो नाही, पण एक वेगळा तिरंगी झेंडा आहे, तो सुद्धा तिथे ते घेऊन गेल्या होत्या. ओके, तर इथे आता इंडिया हाऊसची कोण कोण कनेक्टेड होते ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आणि तसंच बघा, जेव्हा अजून एक पॉइंट आहे, आपण आता पूर्ण स्टोरी बघितली नाहीये त्यामुळे डिटेल कव्हर नाही केलंय, जे परीक्षेच्या दृष्टीने तेच आपण इथे कव्हर केलंय. जेव्हा स्वतंत्रवीर सावरकरांना इंग्लंडमधून अंदमानला घेऊन जात होते काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी, तर तिथेच मध्येच फ्रान्सला ब्रिटिशांची बोट थांबली होती, तर तिथून
पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी मादाम कामा या पुढे आल्या होत्या, पण ऑब्व्हियसली तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. पण मग त्याचबरोबर इंडिया हाऊसचे अजून एक तरुण होते, ते म्हणजे मदनलाल धिंगरा. तर यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलं होतं गोळ्या घालून, आणि त्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे अजून एक बाहेरची संघटना आहे, ती म्हणजे गदर चळवळ. अमेरिका आणि कॅनडा इथल्या भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. बघा, महत्वाचं आहे, भारतात तर आहेतच या संघटना, पण देशाच्या बाहेर सुद्धा बऱ्याचशा अशा संघटना होत्या ज्या क्रांतिकारी कार्याला अजून फास्ट करत होत्या, गती देत होत्या. तर या संघटनेचे प्रमुख होते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, लाला हरदयाळ. भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न विचारला गेलाय. त्यानंतर भाई परमानंद, त्यानंतर डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे, हे सगळे प्रमुख होते. गदरचा अर्थ काय होतो? विद्रोह. आणि त्याचप्रमाणे गदरचं एक गदर नावाचंच मुखपत्र सुद्धा होतं. ओके, त्यामध्ये बरेचसे असे लेख असे असायचे की ज्यामध्ये क्रांतिकारकांची जी साहसी कृत्य आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली जायची. म्हणजेच एक प्रकारे या मुखपत्रामध्ये राष्ट्रप्रेम तसंच सशस्त्र क्रांती याचा संदेश दिला जात होता. आणि या संघटनेने बघा, गदर संघटनेने पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध चळवळ करण्यासाठी किंवा योजना आखण्यासाठी बरीचशी मदत केली होती. त्या योजना आखल्या गेल्या होत्या आणि त्यांचाच एक पार्ट होता, ते म्हणजे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे, तुम्ही नाव ऐकलंच असेल. तर हे सुद्धा गदर चळवळीचे एक पार्ट होते. त्यांनी उठाव करण्याचे बरेचसे असे प्लॅन्स केले होते, पण काही फितुरीमुळे, ऑब्व्हियसली आपल्याकडे भरपूर धोकेबाज तुम्हाला स्वतंत्र चळवळीमध्ये दिसलेच असतील. 1857चा उठाव, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 80% ते उठाव मोडण्याचं काम हे फितुरीमुळेच झालेलं आहे. तर इथे सुद्धा काही फितूर होतेच, आणि त्यामुळे काय झालं तर जे पिंगळे होते, विष्णू गणेश पिंगळे, हे पोलिसांच्या हाती सापडले, त्यांना फाशी देण्यात आली. आणि रासबिहारी बोस हे पुढे निसटून गेले, ब्रिटिशांच्या ताब्यातून जपानमध्ये गेले, आणि तिथे तर त्यांनी क्रांतिकार्य सुरू केलं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी आझाद हिंद आर्मीची तिथे स्थापना केली होती. त्यानंतर आहे ते म्हणजे काकोरी कट, किंवा याला तुम्ही काकोरी कॉन्स्पिरसी सुद्धा म्हणू शकता. तर आता हे कट कसं करण्यात आलं होतं? आता इथे जर आपण पाहिलं तर भरपूर असं काळ गेला जेव्हा क्रांतिकारी चळवळी सुरू होत्या, पण सरकारची दडपशाही एवढी होती की या चळवळी हळूहळू संपुष्टात येत होत्या. मग जेव्हा या अशा चळवळी संपुष्टात येत होत्या, गांधीजींची सुद्धा जी असहकार चळवळ ती स्थगित झाली होती. 1922 मध्ये गांधीजींनी निर्णय घेतला होता की असहकार चळवळ बंद करण्यात आली पाहिजे. कोणत्या कारणामुळे? तर चौरी चौरा येथे जे पोलीस चौकीला आग लावण्यात आलेली, तर त्यामुळे गांधीजींनी असा निर्णय घेतलेला, राईट. मग त्यानंतरच बरेचसे असे जे तरुण आहेत जे असहकार चळवळ स्थगित झाल्यानंतर क्रांतीच्या मार्गावर वळाले. त्यातच आहेत ते म्हणजे चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, त्यानंतर योगेश चॅटर्जी आणि सचिंद्रनाथ सन्याल. तर हे सगळे क्रांतिकारक एकत्र आले आणि त्यांनी काही डिसिजन्स घेतले. तर जो सगळा क्रांतिकार्याला लागणारा पैसा आहे, आता पैसा कुठून मिळणार? तर तो जमवण्यासाठी रेल्वेतून घेऊन जाणारा जो पैसा आहे, सरकारी खजिना, तो त्यांनी लुटला. आता त्यालाच म्हटलं जातं काकोरी कट. हा त्यांनी ज्या ठिकाणी लुटलेला त्या ठिकाणचं नाव होतं काकोरी. उत्तर प्रदेशमध्ये 9 ऑगस्ट 1925ला त्यांनी हा खजिना लुटला होता. आणि त्यातच मग या काकोरी कटानंतर त्यांच्यावर लगेचच कारवाई करण्यात आली, त्यांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. ओके, त्यामध्येच मग जे अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लहरी या चौघांना फाशी देण्यात आली. आणि इथे सुद्धा बघा, चंद्रशेखर आझाद जे आहेत ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत, निसटले. ओके, आणि त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आधी सुद्धा, म्हणजे आता काकोरी कट तर आधीच आहे, त्यानंतरचं जे आपण बघितलेलं लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर त्यांचा बदला म्हणून जेव्हा भगतसिंग आणि राजगुरू यांनी सँडर्सवर गोळ्या झाडल्या होता, तर ते नंतरची गोष्ट आहे. ओके, तेव्हा सुद्धा चंद्रशेखर आझाद हे त्या संघटनेचे पार्ट होते. त्यानंतर आहे ते म्हणजे चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. ही सुद्धा एक तुम्ही म्हणू शकता बंगालचीच क्रांतिकारी संघटना होती, चितगावची. त्यामध्ये सूर्यसेन हे त्या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते. त्यामध्ये बऱ्याचशा बघा, आता ही क्रांतिकारी संघटना आहे ना, ती खूप महत्वाची ठरते, कारण की यामध्ये महिला सुद्धा होत्या आणि परीक्षेला भरपूर वेळा इथे प्रश्न विचारला जातो. जसं सूर्यसेन यांनी बरेचसे त्यांचे
जे साथीदार आहेत त्यांना जोडून ठेवलं होतं. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त आणि प्रीतिलता वडेदार. तर यांची नावं तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत. आणि त्यांनी बघा 18 एप्रिल 1930ला क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रागारांमधली शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. म्हणजे शस्त्रे त्यांनी ताब्यात घेतली आणि ज्या टेलिफोन आणि टेलिग्राम यंत्रणा आहेत त्या सुद्धा पूर्णपणे तोडून टाकल्या होत्या. संदेशवहन यंत्रणा त्यांनी ठप्प केली होती. ओके. आणि त्यानंतर बघा जेव्हा त्यांना पकडण्यात आलं तर पकडताना सुद्धा त्यांनी बराचसा विरोध केला ब्रिटिश पोलिसांचा. पण त्यानंतर 16 फेब्रुवारी 1933ला सूर्यसेन आणि त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले आणि त्यांच्यासह 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यामध्ये कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली होती, तर प्रीतिलता वडेदार यांनी स्वतःहून आत्माहुती दिली होती. त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात जायचं नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःहून आत्माहुती दिली होती. म्हणजेच बघा इथे क्रांतिकारकांमध्ये क्रांतिकारी महिला सुद्धा आहे. त्यामुळेच आपण इथे म्हणू शकतो जे आपली क्रांतिकारकांचं जे युद्ध होतं स्वातंत्र्यासाठीचं ते खूपच महत्त्वाचं ठरतं. ओके. मग आता इथे आपण बरीचशी जी माहिती आहे ती क्रांतिकारी चळवळींबद्दल घेतलेली आहे आणि या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत. जसं बघा शांती घोष आणि सुनीता चौधरी, परीक्षेला यावर प्रश्न विचारला गेलाय म्हणून मी तुम्हाला सांगते इथे. तर शांती घोष आणि सुनीता चौधरी यांनी सुद्धा एका जिल्हा न्यायाधीशाला ठार केलं होतं. आणि त्याचप्रमाणे बीना दास या एक युवती होत्या. बघा या स्कूल शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, जास्त वय नव्हतं यांचं. तर बीना दास यांनी सुद्धा कोलकाता विद्यापीठाचं जेव्हा एक पदवीदान होतं त्या समारंभामध्ये एका गव्हर्नरला गोळ्या झाडल्या होत्या. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाला तेव्हा जबाबदार असणारा ओडवायर. ओके. ओडवायर तुम्हाला माहितीच असेल, एक होता जनरल डायर आणि एक होता ओडवायर. तर या ज्या जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झालं तर गोळीबार करण्याचा आदेश देणारा व्यक्ती कोण होता? ओडवायर. तर ओडवायर याचा वध सरदार उधम सिंग याने इंग्लंडला जाऊन केला होता 1940ला. ओके. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता बरेचसे पॉइंट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल आणि प्रत्येक स्लाइड ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचीच आहे. ओके. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. त्याचप्रमाणे जाता जाता तुमच्यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचं रिमाइंडर आहे, आपल्या विजन स्टडीवर प्रॅक्टिस टेस्ट होत राहतात वेनसडे, तसेच डेली टेस्ट होतात आणि सॅटर्डेला, ज्यामध्ये विनिंग वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित या सब्जेक्टच्या टेस्ट होतात. डेली टेस्ट होतात करंट अफेअर्सच्या आणि स्टनिंग सॅटर्डेमध्ये भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या सब्जेक्टच्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात. तर या टेस्ट तुमचं सेल्फ स्टडीज बघण्यासाठी नक्की कंडक्ट करत जा. ओके. मग आता पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.